कोण होतीस तू, काय झालीस तूच्या आजच्या भागाची सुरुवात होते कावेरी पासून. तर आता इथे कावेरी म्हणते सांभाळ, अमृताला असं म्हणते ती. तर आता कावेरी म्हणते शेवटी आम्ही जे ठरवलं होतं ते केलंच असं म्हणते आता कावेरी यशचा हात धरून. आणि आता इथे सगळे बघत असतात बघा प्रेक्षक, यमुना, सगळे पोलीस लोक, सुलक्षणा, मोहित, विद्या, सगळे सगळे असतात आणि सगळ्या मंडपात थांबून होत असतात बघा प्रेक्षक. हो, तर आता यश म्हणतो आम्ही नाही, तुम्ही असं म्हणतो आता यश. मी सामील नाही आहे ह्या सगळ्यात असं म्हणतो आता यश. तर आता इथे अमृता खूप रडायचं दाखवलंय. मला फसवून लग्न का केलं तुम्ही असं म्हणत होता यश. अहो तुमच्यामुळे अमृता दुखावली आहे असं म्हणत होता यश. मानं दिलेलं वचन मी पूर्ण करू शकत नाही असं म्हणत होता यश. तुमच्यासारख्या मुलीवर प्रेम केल्याची लाज वाटते मला असं म्हणत होता यश. तर आता यश म्हणतो झालं असेल आज आपलं लग्न, पण मी तुमचा बायको म्हणून स्वीकार कधीच करणार नाही, नाही घालणार तुमच्या गळ्यात हे मंगळसूत्र असं म्हणत होता यश. तर आता इथे सुलक्षणा अमृताकडे बघते आणि पौर्णिमा खूप खुश होते बघा प्रेक्षक. तर आता विद्याला समजतच नाही काय चाललंय म्हणून आणि मोहितला पण कळत नाही. तर आता सुलक्षणा सांत्वना करते यमुनाची. तर आता इथे कावेरी यश समोर थांबते आणि म्हणते मी शेवटचं विचारते असं म्हणते आता कावेरी. ते हातात मंगळसूत्र घेऊन, हे मंगळसूत्र तुम्ही माझ्या गळ्यात घालणार आहात की नाही असं म्हणते आता कावेरी. नाही असं म्हणत होता यश. आणि आता तो मंगळसूत्र काढून घेतो तिच्या हातातून आणि आता इथे सुलक्षणा खूप खुश होते. तिला आनंद झालेला असतो आणि आता माधवीला पण खूप जास्त आनंद झालेला असतो बघा प्रेक्षक. हो, तर आता इथे कावेरी म्हणते यशला अरे वा, शेवटी तुमचा हात लागलाच या मंगळसूत्राला असं म्हणते आता कावेरी. आता मी माझ्या हाताने हे मंगळसूत्र घातलं तरी तुम्ही हे घातल्यासारखंच आहे असं म्हणते आता कावेरी. मी एक पतिव्रता स्त्री आहे, त्यामुळे तुमच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात हवंच असं म्हणते आता कावेरी. हो ना असं म्हणते आता कावेरी. आणि आता कावेरी ते मंगळसूत्र घेते आणि आता ती घालून घेणार असते आपल्या गळ्यामध्ये बघा प्रेक्षक. आणि ती खूप खुश असते आणि सुलक्षणा बघत असते तिच्या मंगळसूत्राकडे. आणि आता इथे कावेरी ते घालून घेते मंगळसूत्र आपल्या गळ्यामध्ये. आणि आता यश बघतच राहतो तिच्याकडे. आणि आता कावेरी बघते यशकडे. तर आता इथे विद्या हसायला लागते आणि आता इथे मोहित पण खुश होतो बघा खूप. आणि आता इथे सनाई वगैरे वाजवतात. तर आता इथे यश बघतो सुलक्षणाकडे. घरातले मोठे तर आशीर्वाद देणार नाहीत असं म्हणते आता कावेरी. आपण देवी आईचा आशीर्वाद घेऊयात असं म्हणते आता कावेरी. चला असं म्हणते आता कावेरी. तर आता यशचा हात पकडते ती. यश मात्र जातो होता तिच्यासोबत तो. तर आता बाकी सगळे पण तिच्या पाठनं जातात, यमुना, सुलक्षणा वगैरे सगळे सगळे. तर आता इथे कावेरी यशला देवी आई समोर आणून थांबवते. तिकडे काय बघताय असं म्हणते आता कावेरी. आता ती परस्त्री आहे तुमच्यासाठी असं म्हणते आता कावेरी यशला. तिथे बघा देवीकडे असं म्हणते आता कावेरी. आणि आता ती यशचा हात पकडते आणि त्याला पाया पडायला लावते वडून. आणि आता कावेरी पण पाया पडते देवासमोर. आता कपल म्हणून ते पूजा करतात बघा प्रेक्षक देवासमोर थांबून. आणि आता खूप वाईट वाटतं माधवी आणि अमृताला. मा असं म्हणते आता यमुना. मा काहीतरी गडबड आहे असं म्हणते आता यमुना. कुठेतरी पाणी मोरतंय, हे लग्न प्लीज मान्य नको करूस तू असं म्हणते आता यमुना. माझ्या मान्य करण्याचा आणि नाही करण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये असं म्हणते आता सुलक्षणा. सगळी विधी झालेत त्यांची. अगं विधीना किती अर्थ आहे ना असं म्हणते आता सुलक्षणा. हीच जरी खोटं असली ना तरी विधी खऱ्या आहेत ना असं म्हणते आता सुलक्षणा. अगं मा अशी काय असं म्हणते आता यमुना. तर आता इथे सुलक्षणा मान्य करते बघा लग्न. मोहित पण खूप खुश झालेला असतो. देवा मला माहिती आहे असं म्हणते आता कावेरी. सगळ्यांना खूप राग आलाय माझा, पण मी जे काय करतेय ते या घरासाठी करते असं म्हणते कावेरी. ह्या अमृता नावाच्या संकटापासून या घराचं रक्षण करायची शक्ती दे मला देवी आई असं म्हणतो आता यश. माझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी कावेरीने सगळ्यांचा राग ओढावून घेतला आहे. सगळे ती खुनी हल्लेखोर समजतायत असं म्हणत यश. पण ती काय आहे हे तुला माहिती आहे असं म्हणत यश. आणि प्रार्थना करतो तो देवासमोर आणि मलाही असं म्हणतो. तरी मी त्यांना सगळ्यांसमोर स्वीकारू शकत नाही असं म्हणत यश. त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची शक्ती दे मला असं म्हणत यश. देवा असं म्हणत यश जोरजोरात. तू तर सगळं बघतोयस, आता तुझ्याच हातात आहे असं म्हणत यश. आणि आता सगळे बघत असतात. वाईट कर्म करणाऱ्यांना शिक्षा दे देवा असं म्हणत यश. आता सगळं तुझ्याच हातात आहे असं म्हणत यश. झाली असं म्हणते आता कावेरी. प्रार्थना करून झाली नवरोबा असं म्हणते आता कावेरी यशला. आता लग्न लागलंय, संसाराला रितसर सुरुवात करूया असं म्हणते आता कावेरी. तर आता सगळ्यांना खूप राग येतो बघा प्रेक्षक. हो, आणि विद्या खूप हसते. मी ना खूप दमली आहे आता असं म्हणते आता कावेरी. मला आराम करायचा आहे, चला असं म्हणते आता कावेरी. आपण आपल्या खोलीत जाऊया हा चला असं म्हणून आता ती यशचा हात पकडते. आणि आता इथे विद्या मात्र बघून हसायला लागते. तर आता ती घेऊन जाते यशला कावेरी. आणि आता कावेरी यशला तिथे सगळ्यांच्या मधून घेऊन जाते बघा प्रेक्षक. हो, आणि आता इथे अमृताला ढकलून जातात ते दोघं. सॉरी लागलं का असं म्हणते आता कावेरी. अमृताला मुद्दाम आणि लागलं तरी आता सांगतेच कोणाला असं म्हणते आता कावेरी. आहो असं म्हणते आता कावेरी. चला असं म्हणते आता ती कावेरी. आणि आता यशला घेऊन जाते ती तिथून. तर आता इथे कावेरी यशला घेऊन जाते त्यांच्या खोलीमध्ये. तर यश पण तिच्या पाठीमागून जात असतो बघा प्रेक्षक. हो, तर आता सगळे बघत थांबलेले असतात त्या दोघांना.
तर आता इथे यश आणि कावेरी आपल्या खोलीमध्ये आलेले असतात आणि आता यश तिच्या डोक्याकडे बघतो. तिला लागलेलं असतं ना, तो ढकललेला असतो म्हणून सॉरी असं म्हणत होता यश कावेरीला. तर आता कावेरी म्हणते इट्स ओके. तर आता इथे यश आणि कावेरी एकमेकांना मिठी मारतात बघा प्रेक्षक हो. आपला प्लॅन सक्सेसफुल झाला कावेरी असं म्हणत होता यश. हो असं म्हणत कावेरी. आणि आता ते दोघेही मिठी मारतात. तर आता इथे यमुना आणि काकू आलेले असतात आणि आता ते बघण्याचा प्रयत्न करतात सगळं. तर आता इथे यश बघतो त्या दोघांना बघताना त्यांच्या रूममध्ये. तर आता त्याला दिसतं आरशामध्ये. यामिती असं म्हणत होता यश. रूमच्या बाहेर आहे असं म्हणत होता यश. त्यांना ऑलरेडी डाऊट आलाय असं म्हणते आता कावेरी. तर आता यशला आयडिया येते. काकू मला असं वाटतंय हे दोघे मिळून आपल्याला शेंड्या लावतायत असं म्हणते आता यमुना. होय असं वाटतंय. रूममध्ये गेलेत ना आता कळेल आपल्याला भांडतायत की प्रेमाने बोलतायत ते असं म्हणते पौर्णिमा. ऐक ऐक लवकर कान लावून असं म्हणते ती. रेडी असं म्हणत होता यश. तर आता कावेरी हो म्हणते. तुम्ही मला फसवून लग्न केलं असेल पण माझ्या रूममध्ये तुम्ही राहू शकत नाही असं म्हणत होता यश. तर आता कावेरी म्हणते असं कसं नाही राहू शकत. बायको आहे मी तुमची असं म्हणते आता कावेरी. आता ही रूम माझी पण आहे असं म्हणते आता कावेरी. अहो रूममध्ये राहायचं तर सोडा. मला तुमचा तोंडही बघायची इच्छा नाही असं म्हणत होता यश. त्याला मी काही करू शकत नाही असं म्हणते आता कावेरी. मी राहणार तर इथेच असं म्हणते आता कावेरी. आणि ते दोघं मिठी मारतात बघा प्रेक्षक. खूप छान दाखवलंय सीन. फन्नी पण आहे खूप. यमी असं म्हणते आता पौर्णिमा. अगं हे भांडतायत की काय असं म्हणते आता पौर्णिमा. हो ना. तर आता इथे त्या दोघी तिथेच असतात आणि यश मात्र कावेरीला आता उचलून ठेवतो बेडवरती. कावेरी असं म्हणत होता यश. माझ्या बेडवरून खाली उतरा असं म्हणत होता यश. खाली उतरा म्हणतोय ना. तर आता कावेरी म्हणते कॉलर पकडून मी सांगितलं ना मी दमले असं म्हणते तर कावेरी. अरे तुम्हाला जर इतकाच त्रास होत असेल ना तर मला उचलून खाली ठेवा असं म्हणते आता कावेरी. सगळं ऐकत असते आता यमुना. हा माझा बेड आहे असं म्हणत होता यश. माझ्या बेडवर तुम्ही झोपायचं नाही. खाली उतरा असं म्हणत होता यश. मी तुमची बायको आहे असं म्हणते आता कावेरी. त्यामुळे ते जे तुमचं आहे त्याचा अर्धा वाटा आता माझा सुद्धा आहे असं म्हणते आता कावेरी. मिस्टर यश धर्माधिकारी असं म्हणते आता कावेरी. तर आता ते दोघंही ऍक्ट करत असतात आणि सगळं यमुना आणि काकू मात्र ऐकत असतात बघा प्रेक्षक. आणि आता इथे यश आणि कावेरी जवळ आलेले असतात खूप. तुम्ही असं काय करताय असं म्हणते कावेरी. कावेरी काय करताय. अहो सोडा सोडा मला असं म्हणत होता यश. सोडा म्हटलं ना यश तुम्ही काय याती होत आहे. यश सोडा म्हटला सोडा मला असं म्हणून ओरडत असतो आणि आता तो हसत असतो खूप. आणि कावेरी म्हणते काय करताय तुम्ही यम्मी असं म्हणते आता पौर्णिमा. या कावेरीचा नक्की काय चाललंय का असं म्हणते आता पौर्णिमा. बावट कुठची काय कळत नाहीये काकू मला असं म्हणते आता यमुना. तर आता इथे चहामध्ये काहीतरी घालते बघा प्रेक्षक अमृता. आता काहीतरी मिक्स केलेलं असतं तिने. काय सेम सेम दाखवतायत ना खरंच बघा प्रेक्षक. मोदकात विष ह्याच्यात विष काय नव्हेच ते. म्हणजे आता चहामध्ये पण घालते आता विष ती सुलक्षणाच्या चहामध्ये. माय डिअर सुलक्षणा मावशी तुझी सून म्हणून तुला आणि तुझ्या घरच्यांना थोडं थोडं मारायचा प्लॅन होता माझा असं म्हणते आता अमृता. तो प्लॅन फसला असं म्हणते आता अमृता. पण एक प्लॅन फसलाय म्हणून मी हार मानणार नाही असं म्हणते आता अमृता. जे मरण मी तुला इन्स्टॉलमेंट्समध्ये देणार होते ना ते आता डिरेक्टच देते असं म्हणते आता अमृता. तुझा आज ह्या घरातला आणि ह्या जगातला शेवटचा दिवस असेल असं म्हणते अमृता. तर आता इथे यश कावेरीला बघत असतो आणि आता त्यांचं क्लोजनेस वगैरे दाखवलं बघा प्रेक्षक हो. माझ्या इच्छेविरुद्ध मागणाऱ्या मुलीला मी कधीच बायको मांडणार नाही असं म्हणत होता तो मिथून असं म्हणतो. तर आता कावेरी ओढते त्याला. ठीक आहे असं म्हणते कावेरी. नका मानो हवं तर माझं तोंडही बघू नका असं म्हणते कावेरी. पण मी राहणार तर इथेच असं म्हणते कावेरी आणि झोपणार ह्याच बेडवर असं म्हणते कावेरी. काय करायचंय ते करा असं म्हणते कावेरी. ठीक आहे असं म्हणत होता यश. आजपासून हा बेड तुमचा मी जातो असं म्हणत होता यश. आणि आता निघून जातो यश तिथून. तर आता यश दरवाजा उघडायला जातो. तर आता तिथे पौर्णिमा तिथेच असते. ती पडते. अरे अरे असं म्हणते आता पौर्णिमा. सॉरी सॉरी खूप भारी दाखवलंय सीन खरंच प्रेक्षक. कानातलं पडलं होतं असं म्हणते आता पौर्णिमा. कानातलं आहे का. अंगठी अंगठी असं म्हणते आता पौर्णिमा. अंगठी पण आहे मग मग असं म्हणते आता पौर्णिमा. बांगडी अरे कळतच नाही कुठे काय पडलं असं म्हणते पौर्णिमा. नाही जाते ती तिथून. तर आता यश मात्र जातो त्यांच्या पाटणं. जा जा यश लग्न झालेल्या बायकोला सोडून बाहेर जाताय असं म्हणते कावेरी. जा जा मला काही फरक पडत नाही असं म्हणते कावेरी. तर आता इथे बाहेर जात असतो यश. तेवढ्यातच आता अमृता दिसते त्याला. अमृता चहा घेऊन आली आहेस असं म्हणते आता पौर्णिमा. दे ना मला. हे घरात जे काही चाललंय ना त्याच्यामुळे माझं डोकं गरगरायला लागलंय. ह्याची गरजच होती मला. तर आता अमृता म्हणते काकू मी हा चहा सुलक्षणा मावशीसाठी करून आणलाय असं म्हणते अमृता. तुमच्यासाठी दुसरा घेऊन येते हा असं म्हणते अमृता. स्पेशली माझ्यासाठी का केलं असेल हिने हा चहा असं म्हणते कावेरी. हां इतकं सगळं झालंय तरी ही इतकी शांत कशी काय असं म्हणते कावेरी. हिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिस्त आहे असं म्हणते कावेरी. आणशील ना नक्की असं म्हणते पौर्णिमा. मला गरज आहे चहाची. माझं डोकं खूप गरगरतंय असं म्हणते पौर्णिमा. तर आता यश आलेला असतो. तर आता यश जात असतो आणि आता तो अमृताला बघतो. तर आता इथे कावेरी मात्र फेकते बघा प्रेक्षक हो ती उशी. तर आता अमृताच्या हातातून ते चहा पडतच नाही. तुम्ही असं कसं वागू शकता यश असं म्हणते आता कावेरी. यश मात्र निघून गेलेला असतो.
तर आता कावेरी पळत पळत जाते आणि अमृता इथे चहा आणलेली असते सुलक्षणासाठी. अमृता म्हणते आता सुलक्षणा, हे घे चहा, घे तुझ्यासाठी असं म्हणते आता अमृता. मावशी असं म्हणते आता अमृता, फार विचार करू नकोस असं म्हणते आता अमृता, घे ना चहा पी असं म्हणते आता अमृता. तर तिचा नवरा पण बघत असतो हे सगळं आणि अमृता बघते तिच्या नवऱ्याकडे. काका असं म्हणते आता अमृता. तर घाबरतो आता खूप श्रीकांत. कसं वाटतंय आता असं म्हणते आता ती. तर आता इथे सुलक्षणा उठून जाते तिथून. बरं वाटतंय का आता काका असं म्हणते आता अमृता. बरं वाटतंय ना? तर तिला आठवतं, तुम्ही माझ्या प्लॅनमध्ये नव्हतात पण आता तुम्ही आलात आणि मला ते चालणार नाही, सॉरी म्हणून आता ती त्यांच्या डोक्यावर मारलेली असते ना. आता तिला आठवतं सगळं श्रीकांतला. काळजी करू नका असं म्हणते आता अमृता, लवकरच बरं वाटेल तुम्हाला. तर आता इथे सुलक्षणा बसलेली असते. तर आता चहा घेऊन जाते अमृता आणि म्हणते, मावशी मावशी थोडा तरी चहा पी ना गं असं म्हणते आता अमृता. मुद्दाम तुझ्यासाठी चहा घेऊन आली आहे मी असं म्हणते आता अमृता. हे बघ, कितीही मोठा प्रॉब्लेम असला ना तरीही छोटासा चहा प्यायलं की अशी तरतरी येते बघ असं म्हणते आता अमृता. घे ना चहा असं म्हणते आता अमृता. थंड होतंय बघ, घे बरं असं म्हणते आता अमृता. आणि सुलक्षणा खूप रडत असते, तिला अस्वस्थपणा झालेला असतो. मावशी मी रागवेन, हा घे ना चहा असं म्हणते आता अमृता. आणि बळजबरी करते ती आता सुलक्षणाला. तर आता इथे कावेरी येते आणि यशला म्हणते, लग्न झालं, बायको आली, तरीही माझ्या कुशीत जाऊन बसायची हौस आहे नाही तुम्हाला, मग जा तुम्ही माझ्याच खोलीमध्ये असं म्हणते आता कावेरी. मीच घेऊन जाते तुम्हाला असं म्हणते आता कावेरी. आणि घेऊन जाते आता ती यशला माझ्या खोलीमध्ये. आणि यमुना हे सगळं बघत असते. तर आता इथे सुलक्षणाला चहा देत असते अमृता बघा प्रेक्षक हो. आणि आता सुलक्षणा चहा पिणारच असते आणि अमृता खूप खुश झालेली असते चहा पिणार म्हणून. तेवढ्यातच आता कावेरी यशला घेऊन आलेली असते. आता हा चहा पिऊन सुलक्षणा फायनली हे जग सोडून जाणार असं म्हणते आता अमृता. तर आता कावेरी दाखवते यशला आणि यशला पाडवते ती. तर आता चहा पित असते ना सुलक्षणा, तिच्या हातातून कप खाली पडतो. काय हे सगळं म्हणून आता सुलक्षणा छी म्हणते, कारण आता तिच्या हातातनं चहा पडलेला असतो. तर आता यश म्हणतो, सॉरी मा सॉरी असं म्हणतो आता यश. मा हा मी होती ना असं म्हणते आता कावेरी. ह्या तुमची मा असं म्हणते आता कावेरी. लग्न झालं, बायको बरोबर राहायचं नाही आहे ना, सतत आपल्या माचा जप चालू असतो. तिला काय वाटत असेल, ती किती दुःखी असेल असं म्हणते आता कावेरी. ह्या जगात माशिवाय दुसरं काहीच नाही आहे का हो असं म्हणते आता कावेरी. तुम्ही ना ह्यांना पदराला बांधून घ्याच असं म्हणते आता कावेरी सुलक्षणाला. कावेरी अगं काय चालवलंय तुम्ही असं म्हणते आता अमृता. मावशी शांतपणे बसून चहा पित होती, तेवढंही बघवलं नाही का तुम्हाला असं म्हणते आता अमृता. एवढा का त्रास देताय तुम्ही तिला, सुखाने जगू द्या ना आता सगळ्यांना असं म्हणते आता अमृता. सुखाने जगणं विसरा आता असं म्हणते आता कावेरी. तर आता यश बघत असतो कावेरीकडे आणि तू का इतकी चिडती आहेस असं म्हणते आता कावेरी. तुला चहा हवा होता का? अगं मग घे ना, थोडा राहिलाय त्यात असं म्हणते आता कावेरी. मला नको आहे असं म्हणते आता अमृता. तर आता कावेरी म्हणते, असं काय करतेस, थांब असं म्हणते आता कावेरी. आज मी चहा स्वतःच्या हाताने तुला पाजते असं म्हणते आता कावेरी. आणि आता ती चहा पाजवणार असते अमृताला. मला नको आहे असं म्हणते आता अमृता. आज तर मी तुला चहा पाजणारच असं म्हणते आता कावेरी. आणि आता अमृता खूप घाबरते. अगं काय चाललंय असं म्हणते आता सुलक्षणा. आणि अमृता खूप घाबरलेली असते बघा प्रेक्षक हो. अमृता अगं थोडा चहा बाकी आहे असं म्हणते आता कावेरी. आणि अमृता पळून जाते, कारण त्याच्यात विष असतं ना, तर ती पळून जाते आता ती. तर आता इथे सुलक्षणा म्हणते, केवळ यश बरोबर तुझं लग्न लागलंय ना, म्हणून तुला ह्या घरात ठेवलंय मी असं म्हणते आता सुलक्षणा. पण माझ्या खोली तू यायचं नाहीस असं म्हणते आता सुलक्षणा. मला तुझं तोंड देखील बघायचं नाही असं म्हणते आता सुलक्षणा कावेरीला. चालते हो माझ्या नजरेसमोरून असं म्हणते आता सुलक्षणा कावेरीला. तुला ऐकायला नाही का आलं असं म्हणते आता सुलक्षणा. जा चालती हो असं म्हणते आता कावेरी. चल चल म्हणून धक्का मारून बाहेर काढते आता कावेरीला सुलक्षणा. आणि आता इथे तिचा नवऱ्याचा हात वर येतो बघा प्रेक्षक हो. आणि तो बोलूच शकत नाही काही परत. डोळ्यासमोर नकोयस तू माझ्या असं म्हणून ढकलते आता ती कावेरीला आणि दरवाजा लावून घेते आता सुलक्षणा. आणि आता सुलक्षणा खूप रडायला लागते. तर आता इथे यश म्हणतो मा. तर आता सुलक्षणा खूप जोरजोरात रडायला लागते आणि यश मामा म्हणत असतो, ही मुलगी स्वतःच्या मनाला येईल तसं वागते असं म्हणते आता सुलक्षणा. आणि मी ह्या मुलीला माझी उत्तराधिकारी म्हणून. तर आता रडायला लागते खूप सुलक्षणा. नाही असं म्हणते आता सुलक्षणा. ह्या मुलीला आयुष्यात कधी. तर आता यश म्हणतो, चूक तिची आहे, तू कशाला वाईट शब्द काढतेस तोंडातून असं म्हणतो आता यश. बघ ना ती कशी वागतेय असं म्हणते आता सुलक्षणा. तुझा विश्वास आहे ना देवावर, तुझ्या अपराध्यांना नक्की शिक्षा मिळेल मा असं म्हणतो आता यश. लवकरच. मला ती मुलगी माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नको असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता तिला खूप राग आलेला असतो कावेरीचा. आणि कावेरी ते बाहेर थांबून रडत असते. देवा असं म्हणते आता कावेरी, ह्या घरासाठी आणि माझ्या लोकांसाठी मी वाईट सून असण्याचं नाटक तर करतीये, पण ह्या सगळ्यातून बाहेर काय निघणार आहे काय माहीत पुढे जाऊन असं म्हणते आता कावेरी. अमृतापासून सगळ्यांना वाचवतीये आणि माझ्या माणसांना कमवायचं नाही आहे मला यामुळे असं म्हणते आता कावेरी मनातल्या मनात. तर आजचा भाग इथे समजा बघत रेखामध्ये काय आहे ते. ह्या घराला लागलेलं अमृता नावाचं ग्रह सोडवायचं आहे असं म्हणते आता कावेरी यशला. एवढं सोपं आहे का ते असं म्हणते आता अमृता. आलीच मी असं म्हणून अमृता निघून जाते तिथून. तर आता अमृता बाहेर गेलेली असते बघा प्रेक्षक. इथे पण यश गेला कुठे असं म्हणते आता अमृता. तर आता इथे पावलं दिसतात तिला कावेरीच्या रूममध्ये असं म्हणते आता अमृता. तर अमृता परत परत जाते आता ती यश आणि कावेरीच्या रूमकडे. तर आता दरवाजा उघडते ती आणि बघते तर काय
यश आणि कावेरी तिथे थांबलेले असतात तर अमृता त्या दोघांना एकत्र बघते. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.